महाविकास आघाडीनं धनगर समाजाच्या योजना बंद केल्या। गेल्या वर्षीच्या मागणीधारकांना निधी नाही, एकही योजना कार्यान्वित केलेली नाही असा आरोप धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केलाय। धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांच्यासाठी 2018 साली फडणवीस सरकारने महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना चालू केली होती। या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील 15-20 युवकांच्यासाठी मेंढ्या दिल्या जायच्या। 47,000 रुपये लाभार्थीनं भरल्यानंतर 3 लाख रुपयेपर्यंतच्या मेंढ्या आणि शेड या योजनेमधून दिलं जायचं। परंतु गेल्या वर्षांच्या मागणीधारकांना सुद्धा हा निधी दिलेला नाही। यावर्षी त्याची तरतूद केलेली नाही। या योजनेतून बेरोजगार युवकांना एक चांगला पर्याय मिळत होता। या योजनेतून अनेक लोकांना लाभ झाला, परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून एकही योजना पुढे कार्यान्वित केलेली नाही। औरंगाबादमधून पुढची प्रहार संघटनेच्या आंदोलनाची बातमी आहे। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शहरातल्या शिवाजीनगर भागातल्या टाकीवर चढले आणि आंदोलन करू लागले। आजचा दुसरा दिवस आहे। रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलन प्रकरणी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। प्रहार संघटनेकडून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शोले स्टाईल आंदोलन करताना बघायला मिळत आहेत। ते टाकीवर चढलेले आहेत आणि तिथे कालपासून आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। रावसाहेब दानवे यांनी राजीनामा दिल्याशिवाय टाकीवरून खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। पोलिसांनी प्रयत्न करूनही कार्यकर्ते काही उतरायला तयार नाही आहेत। काल त्यांनी टाकीवरच रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, त्याचं दहन केलं आणि आजही दिवसभर आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजीही सुरू आहे। बातमी पुढची औरंगाबादमधूनच आहे। उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शहराला पाणीपुरवठा करणारी योजना जिचं भूमिपूजन केलं जाणार आहे। औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भातली माहिती दिली। मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कार्यक्रम राजकीय चर्चेत अडकण्याची शक्यता आहे, कारण उद्या ज्या 1682 कोटीच्या योजनेचं उद्घाटन होतंय ती योजना भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली आहे। खऱ्या अर्थाने ही योजना भाजपचीच आहे। आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री फक्त पायाभरणी करतायत असा दावा भाजपचे आमदार अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। या सगळ्या घडामोडी आपण पाहत होतो। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, अजून काही बातम्यांकडे वळूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।